धरमपेठ हॉटेल चालक अविनाश भुसारी हत्याकांडातील 5 आरोपींना नागपूर क्राईम ब्रांचच्या पथकाने अटक केली आहे। हिरणवार आणि शेखू गँगची टोळी युद्धातून ही हत्या झाली होती। पवन हिरणवार याची काही महिन्यापूर्वी हत्या झाली होती। त्याचाच बदला घेण्यासाठी हत्येचा कट रचण्यात आला होता। आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे। बंटी उर्फ शैलेश हिरणवार, त्याचा भाऊ अंकित उर्फ बाबू हिरणवार, राजेश यादव, आदर्श उर्फ गोट्या वाकडे, रोहित उर्फ भिक्कू मिश्राम अशी अटकेतील 5ही आरोपींची नावे आहे। 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने फायरिंग करून दंगल घडवत हत्या करण्याच्या तयारीत हिरणवार बंधू होते असे तपासात समोर आले आहे। यातून हिरणवार टोळी ही गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्याच्या तयारीत होते। हिरणवार यांच्या टोळी युद्धात शेखू गँगचा सदस्य प्रवेश गुप्ता हा रडारवर होता आणि 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीच्या रॅली काढत असल्याने त्या रॅलीत हत्या करण्याचा त्याचा प्लॅन होता। मात्र प्रवेश गुप्ताऐवजी शेखू गँगचा सदस्य अवि भुसारी याचा पवन हिरणवारच्या हत्येत सहभाग होता। त्यामुळे खून का बदला खून असं म्हणत प्रवेश गुप्ता मिळून आल्याने भुसारीचा भाऊ अविनाश भुसारी याच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आली। हत्येनंतर आरोपी भंडारा, डोंगरगड, दुर्ग, कोलकाता, विशाखापट्टणम, तिरुपती, बल्लारशाह इथे होता। त्यानंतर नवेगाव स्थानकाजवळ पोलीस पुणे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली। आरोपींना सिने स्टाईल पद्धतीने नवेगाव रेल्वे स्थानकाजवळून अटक करण्यात आली आहे। यासाठी हिरणवार बंधू यांनी पिस्तूल विकत घेतलं होतं। त्यामधून 6 राऊंड फायर करत अविनाश भुसारीची हत्या करण्यात आली। आम्ही आतापर्यंत 8 आरोपींना अरेस्ट केलेले आहे। याच्यामध्ये आणखी 6 आरोपी असण्याची शक्यता आम्हाला वाटते। शिवाय जसा जसा तपास पुढे जाईल त्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकंदरीत तपासादरम्यान आम्हाला असं निष्पन्न झालं की आरोपींनी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पिस्टल वगैरे हत्या करण्यासाठी एकत्रित करण्यात आलं होतं त्या आरोपींकडून आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये एप्रिल और मार्च यांच्या पहिल्या आठवड्यामध्ये यांनी उत्तर प्रदेशामधून गोळ्या मिळवल्या आणि आरोपींचं मुख्य टार्गेट होतं की त्याच्यामध्ये काही लोकांना शेखू ह्यांच्या पवन हिरणवारचा ज्यावेळेस मर्डर झाला होता तर पवन हिरणवारच्या मर्डरमध्ये जे सहाय्य करणारे आरोपी होते आणि त्याच्या गँगमधले जे लोक होते तर त्या गँगमधल्या काही ह्यांच्या टार्गेट होते। पर्टिक्युलरली प्रवेश गुप्ता, भांबुर्डे हे लोक यांच्या टार्गेटवरती होते आणि त्यांचा मर्डर करण्याचा यांचा मानस होता। आणि 14 एप्रिल यांनी निवड ह्याच्यासाठी निवडला की त्या दिवशी सगळे पोलीस हे बंदोबस्तात असतात, त्याच्यामुळे पोलिसांना याची भनक लागणार नाही। आणि प्रवेश गुप्ता दरवर्षी पांढरा बोडीमधून एक आंबेडकर जयंतीची रॅली काढतो आणि त्या रॅलीमध्ये तो समाविष्ट असतो आणि मग त्या रॅलीमध्येच त्या ठिकाणी प्रवेश गुप्ताचा मर्डर करणे, फायरिंग करणे असा उद्देश होता। पण आरोपीच्या दुर्दैवाने प्रवेश गुप्ता त्या दिवशी त्या रॅलीमध्ये आला नाही आणि त्यामुळं मग आरोपी ती रॅली निघून गेली आणि आरोपी त्याचा शोध घेत राहिले। आरोपींना तो मिळून आला नाही। मग त्याच्यामधला पवन हिरणवारच्या मर्डरमधला दुसरा आरोपी जो होता अवि भुसारी, त्याचा चुलत भाऊ अविनाश भुसारी जो होता तो आरोपींना जात असताना त्या ठिकाणी दिसला आणि त्यावेळेस आरोपींनी ठरवलं की तो नाही तर हा, म्हणून आरोपींनी त्याची निवड केली आणि त्या ठिकाणी बाबू आणि बंटीने 4 गोळ्या मारल्या आणि बाबूनी 2 गोळ्या त्याच्यावरती फायरिंग केल्या।